रामकृष्ण हरी सर्वांना. आज आपण याच्या आधी माऊलींच्या सेवेत आपण 1245 ओव्यांपर्यंत वाचन केलं होतं. आता तिथून पुढच्या ओव्यांचं वाचन करायला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्यपाश्रयाः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. मग म्हणे गा सुभटा तो क्रमयोगी या निष्ठा मी होनी होय पैठा माझ्या रूपी स्वकर्माच्या सौखोळी मज पूजा करुणी फली तेने प्रसाद आकळी ज्ञाननिष्ठेते ते ज्ञाननिष्ठा जेथ हादवसे तेथ भक्ती माझी उल्लासे ती आंबजसी समरसे सुखिया होय आणि विश्वप्रकाशितलिया आत्मया मजा आपुलिया अनुसरे जो करुणिया सर्वत्रता आहे सांडुनी आपला आढळ लवण आश्रिये झळ का हिंडुनी राही निच्छळ वायू ओमी तैसा बुद्धी वाचा काय जो माते आश्रयुनी ठाये तो निषेधे विपाये कर्मे करू परिगंगायेच्या संबंधी विधी आणि महानदी एक तेवी माझी बोधी माझा बोधी शुभाशुभासी का बावणे आणि घुरे हा निवाडू तवचे सरे जवन घेपती वैश्वानरे कळवणी दोन्ही नाना पांचिके आणि सोळे हे सोन या तवेची आले जव परिसु अंगमळे एकवटीना तेसे शुभाशुभ ऐसे हे तवची वरी आभासे जव एकूण प्रकाशे सर्वत्र मी अगारात्री आणि देव हा तवची द्वैत भावो जवन रिगे जे गावो गबस्तिसा म्हणून माझी भेटी त्यांची सर्व कर्मे किरीटी जाऊनी बैसे तो पाठी सायुज्यांचा दिदी देते देश काळे स्वभावे वेसुजयान संभवे ते पद माझे पावे अविनाश होतो किंबहुना पांडुसुता मज आत्म्याची प्रसन्नता लाहे तेने न पाविजिता लाभो कवनी असो चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यास मत्पराः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्छिताः सततं भव या कारणे गातुवा सर्व कर्म आपुलिया माझी स्वरूपी धनंजया संन्यासु कीजे परितोची संन्यासु वीरा करणीयेची झरे करा आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे मग तेने विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे माझा स्वरूपी निर्मय देखी जेल आणि कर्माची जन्म भोये प्रकृती जे का आहे ते आपण या होनी बहुवे देखसी दुरे तेथ प्रकृती आपणया वेगळी नुरे धनंजया रूपे विनिका छाया जया भरी ऐसे प्रकृती नाशू झालया कर्म संन्यासू निखुजेल अनायसो सकारणू मग कर्म जाते गेलिया मी आत्मा नुरे आपणया तेथ बुद्धी गोपे करुनिया पतिव्रता बुद्धी अनन्य योगे येणे योगे मज माझी जय रिगे ते चित्त चैत्य त्यागे मातेचे भजे ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझ्या ठाई जळले ठाके जैसे वाहिले सर्वदा करी मच्चित्ता सर्व दुर्गानी मत्प्रसादात तरिष्यसी अथ चेत्व महाकारान्न श्रोष्यसी विनक्षसी. आदि प्लीज टर्न ऑन द लाईट. मग मच्चित्ता सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी अथ चेत्वा महाकारान्न श्रोष्यसी विनक्षसी. मग अभिनायी या सेवा चित्त मियाची भरेल जेव्हा माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण झाला तेथ सकळ दुःख धामे गुंजी जती जिथे मृत्यू जन्मे तिये दुर्गमे सुगमे होते तुझ सूर्याचे ने सांबाये डोळा सावईला होय ते अंधार आहे पाडू तया तैसा माझे प्रसादी जीव कलुम जयाचा उपमर दे तो संसार तेने बांधे बाबुले केवी म्हणून धनंजया तू संसार दुर्गती या तरसील माझे प्रसाद असतो
अथवा भावे माझे बोलणे हे आगवे काना मानाची येची बी नेलेसी टिको तरी नित्य मुक्त अवयव स्व आसिते घेऊन वाव देह संबंधाचा घाव वाजे लागले. आद्या खिडकी बंद कर. अरे लाव ना, लाव लाव. आता ते लाव. बस बस बस. जया देह संबंधा तू प्रतिपादी आत्मघातू भजनता उसंतो काहीच नाही. एवढून दारुणे निमने विन निमने पडेल जरी बोलणे नेगसे माझे. यदहंकारमाश्रित्य न यत्स्य इति मन्यसे मिथेश व्यवसायस्ते प्रकृती स्वामी योषधी पथ्यद्वेपी आपोषे ज्वरू का द्विपद्वेषे अंधकारू विवेकदेश अहंकारू पोषोनी तैसा स्वदेहा नाम अर्जुन परदेहा नाम स्वजनु सनंग्रामा नाम मलिनु पापाचारू यामती आपुलिया तिघातीन नामेया हेऊनिया धनंजया न झुंजयेचा. जीवा माझी निष्ठंको करीसी जो आत्यंतिको तो वाया धाडीला नैसर्गिको स्वभाविशी तुझा. आणि मी अर्जुन हे आत्मिक हे अवधू करणे हे पातक हे माया वाचून तात्विक काही आहे. आधी झुंजार तो व्हावे मग झुंजावया शस्त्र घ्यावे कान झुंजावया शस्त्र घ्यावे कान झुंजावे करावे देवांगण म्हणून न झुंजणे मनसे ते वायाने ना मानू लोकपणे लोकदृष्टी तरी न झुंजयेसे निष्ठकंसे जे मानसे ते प्रकृती अनारिसे करवलीचे स्वभाव जेने कौंतेय निबद्ध हा स्वेन कर्माना कर्तुनेच्छसी यन्मोहान करिष्यस शाऊ बीतत पै पूर्व वाहता पाणी पविजे पश्चिमेची वाहने तरी अग्राह उरते आणि आपुली आले का साईचा पण म्हणे मी नुगवे साळीपणे तरी आहे आन करणे स्वभावेसी देशशास्त्र संस्कार सिद्धा प्रकृती घडलेसी प्रबुद्धा आता नुटी मनसी हा धांदा परी उठविजेसी तू शौरतेज दक्षता एवमादिक पंडसुता ऊन दिधले जन्मता प्रकृती तुझ तरी तयाची समव्या अनुरूप धनंजया न करिता अवगुलिया नयेला असो म्हणून ती ही गुणी बांधलासे तो कोंदडवाने त्रिशुद्धी निगसी वाणी क्षत्राचिया नाही आपले जन्ममुळ न विचारी तिचे केवळ न झुंजयेसे अडळ व्रत जरी घेसी तरी बांधुनी हात पाय जो रती घातला होय तो न चले तरी जाय दिगंता जेवी तैसा तो आपुलियाकडून मी काहीच न करी म्हणून ठासी एरी भरवसनी तुची करीसी. उत्तर वैरटीचा राजा पळता तुका निघालासी झुंजा हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ महावीर करा उपशहुनी तू वा एके नागविले रणांगणी तो स्वभावे कोंदड पाणी झुंजविल तुते हा गा रोग काही रोगिया आवडे दरिद्री दरिद्रिया परिभोग विजे बळिया अदृष्ट देणे ते अदृष्ट अनारिसे न करील ईश्वर वशे तो ईश्वर होय असे हृदयी तुझ्या. ईश्वर हा सर्वभूताना हृद्देशुर्जन तिष्ठती ब्राह्मयन सर्वभूतानी यंत्ररूढानी मायया सर्वभूतांच्या अंतरी हृदय महांबरी चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयाला साजू अवस्थात्रयती निलोक प्रकाशुनिया शेख अन्यथा दृष्टिपांतिक चेवविले वेदाद्योगाच्या सरोवरी हाकदा विषय कल्लारी इंद्रिय षटपदाचारी जीवा भवराते असो रूपक हे तो ईश्वरू सकल भूतांचा अहंकारू पांघुरोनी निरंतर उल्हासत असे स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्षण तया ब्रह्मादिकी टाता अशेषाही भूत जाता देहकार योग्यता पावनी दावी तेथ जे देह जयापुढे अनुरूपपणे मांडे ते भूत ती आरुडे हे मी जाण म्हणून सुतले गुंतले तृणतृणीचे बांधले का आत्मबिंबा घेतले बाळके जळे त्या परिदेहकारा आपण तेथे दुसरे जे कोणी जीवे अविष्कारी आत्मबुद्धी ऐसे शरीरा करी यंत्रीभूत दे अवधारी वाहुनी हालवी दोरी प्राचीनाचे तेथ जयाचे कर्मसूत्र मांडून ठेवले स्वतंत्र ते ती ये गती पात्र होची लागे किंबहुना धनर्धरा भूता ते स्वर्ग संसारा माझी भुवडी तृनिवारा आकाशी जैसा भ्रामकाचे निसंगे जैसे लोह वेढे रेगे तेसे ईश्वरा सत्ययोगे चेष्टती होते जैसे चेष्टा आपुलिया समुद्राधिक धनंजया चेष्टते चंद्राची सनिधी एकी तया सिंधू भरिते दाटे सोमकांता पाझर फुटे कुमुदांच चकोराचा पिटे संकोच होतो तेसे बीज प्रकृती वशे अनेक भूते एके ईशे चेष्ट विजिते तो असे तुझ्या हृदय
हृदयी अर्जुनपणा न घेता मी ऐसे जे पंडुसुधा उठत असे ते तत्वता तयाचे रूप या लागी तो प्रकृती प्रवृत्ती लहे निरुते आणि ते झुंजविले तू ते न झुंजसी जरी म्हणून ईश्वर तो गोसावी तेने प्रकृती हे नेमावी तिया सुखे राबवावी इंद्रिया आपुली तू करणे न करणे दोन्ही लावणीय प्रकृतीच्या मानी प्रकृती की आदिनी हृदयस्था जया तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शांती स्थानं प्राप्यसे शाश्वतं तया अहं वाचा चित्त अंग देऊनिया शरण रिग महोदादी गागंग रिगाले जैसे मग तयाचेने प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतु होनी स्वानंदे स्वरूपची रमसी संभूती जेने स्वभाव संभवे विश्रांती जेथे विसवे अनुभूती अनुभवे अनुभया जया ते निजात्मपदीचा राव होऊन ठाकसे अव्यव म्हणून लक्ष्मीना हो पार्थातू इति ते ज्ञानमाख्यादं गुह्याद गुह्यंतरं मया विमृश्यते दशेन यथ्यचेसी तथा कुरु हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेने हस्तगत रत्न होय ज्ञान ऐसी आरुडी वेदांत जयाचे प्रौढी वाणिता कीर्ती चोखडी पातली जगी बुद्धादिका डोळसे हे जयाचे का कडवसे मी सर्वद्रष्टा दिसे पाहाला जाई ते हे गा आत्मज्ञान मज गोप्यांचे ही गुप्तधन परितू आण म्हणून आण केवी करू या कारणे गा पांडवा आम्ही आपली हा गुह्य ठेवा तुझ तिधला कनवा जाकळेलेपणे परिभुरली ओरसे माय बोले बाळदोषे प्रीती ही परी दैसे न करूची हो येता आकाश आणि गायजे अमृता ही साली फेडीजे हा का दिव्या करवी करविजे दिव्य जैसे जयाचे अंग प्रकाशे पातईचा परमाणु दिसे तया सूर्या ही का जैसे अंजन सुदले सर्वज्ञ नेमिया सर्वही निर्धारणीय कलर घेते त्याच्यामध्ये निके होय ते धनंजया सांगितले तुझा आता तू यावरी निके निर्धारुने करी आवडत असे तैसे या देवाची या बोला अर्जुन उगाची ठेला ते तो देव म्हणे देवाला अवसंको होसे वाढती या पुढे भुकेला उपरोध म्हणे मिधाला ते तेशी पिळा आपुला आणि दोषही तया तैसा सर्वज्ञ गुरु भेटले आत्मनिर्धारू न पुसेचे जे आभारू धरून या ते आपण पेशी वंचे आणि पापई वंचनाचे आपण याची साचे चुकविले तेने प्रयोगेपणा तुझ्या हा अभिप्राव का धनजया जे एक वेळ अवांकुनिया सांगावे ज्ञान तेथे पार्थू म्हणे दातारा भले जाणसे माझे अंतरा हे म्हणू तरी दुसरा जाणत असा असे काही एरनेय जी आगवे तू ज्ञाता एकचे स्वभावे मी सूर्या म्हणून वाणावे सूर्या ते काही या बोला श्रीकृष्णे म्हणतले काय येणे हेची थोडे मानने जे बुजतासी तू सर्वगुह्यतं भूया शृणुमे परमं वचः इष्टोऽसि दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं तरी अवधान पगळ करुनिया आणि एक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारिपा हे वाच्य म्हणून बोलजे का श्राव्य मग ऐकी जे तेसे नवे परी तुझे भाग्य वरवे कुर्मिशिया पिलिया दीप्ती पाना ये धनंजया आकाशवाई बापिया धरीचे पाणी जो व्यवहारू जेत नगळे त्याचे फळ चिंते ते जोडे काय देवेन सापडे सानुकळे एरवी द्वैताची वारी सारुणी ऐक्याच्या परिवारी भोगी जे ते अवधारी रहस्य हे आणि निरुपचारा प्रेमा विषय हो जे प्रियोत्तमा ते तुझे नवे की आत्मा ऐसेचे जाणावे आरिसाची या देखील या गोमटे की जे धनंजया ते तया नोहे आपणया लागी जैसे तैसे पार्था तुझे निविषय मी बोले आपण याची दोषे माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पनगा म्हणून जीवाराची गुज सांगत असे जीवासे तुझ हे अनन्यगतीचे मज आधी व्यसन पै जळा आपण पे देता लवण भुलले पंडुसुता की आघवे त्याचे होता न लजेसी दे तैसा तू माझ्या ठाई राखतो नेनसीचे काही तरी आता तुझं काही गोप्य मी करी म्हणून आघवीची गुडे जे पाहुणी आती उघडे ते गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक आपल्या 1352 वाचून झाले आहे आता त्यांचा मराठी अर्थ बघूया बुद्धी काया वाचा यांनी माझा आश्रय केलेला पुरुष सर्वदा सर्व कर्म करीत असला तरी माझ्या प्रसादाने शाश्वत आणि अविनाशी असे पद मिळवतो मग देव म्हणतात अर्जुना तो क्रमयोगी या मार्गाने मी होऊन माझ्या स्वरूपी प्रविष्ट होतो सर्व कर्मरूप पवित्र फुलाने माझी चांगली पूजा करून
त्या माझ्या प्रसादाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो. तो ज्ञानमार्ग जेव्हा हस्तगत होतो तेव्हा माझी भक्ती प्रकट होते व त्या भक्तीच्या योगाने माझ्याशी एक रस होऊन सुखी होतो. आणि विश्वाचे प्रकाशन करणारा आत्मा जो मी, त्या मला जो माझे सर्व फ्रीजवर आहे बघ. आणि विश्वाचे प्रकाशन करणारा आत्मा जो मी, त्या मला जो माझे सर्व व्यापित्व जाणून अनुसरतो. आपले कठीणपणा टाकून जसे मीठ पाण्याशी मिळते अथवा इकडे तिकडे वाहिल्यानंतर वायू जसा आकाशात शांत राहतो, त्याप्रमाणे जो बुद्धीने, वाचने व शरीराने माझे आश्रय करून राहतो तो चुकून निश्चिद्ध कर्म करो, परंतु गंगेला मिळाल्यावर फ्रीजवर आहे. गाथाला पाणी दे, परंतु गंगेला मिळाल्यावर रस्त्यातून वाहणारे पाणी व महानदीचे पाणी जसे एका होतात, त्याप्रमाणे माझे यथार्थ ज्ञान झाल्यावर पुण्य पापाची तशी ऐक्य स्थिती होत असते. अथवा 52 चंदन व घोरे, एक घाणेरडे लाकूड हा फरक जोपर्यंत अग्नीने दोन्ही कवळले नसतात तेथपर्यंतच नको लाव, परंतु ते खेळत बस. परंतु गंगेला मिळाल्यावर रस्त्यातून वाहणारे पाणी आणि महानदीचे पाणी जसे एक होतात, त्याप्रमाणे माझे यथार्थ ज्ञान झाल्यावर पुण्य पापाची त्याची ऐक्य स्थिती होत असते. अथवा 52 चंदन घोरे, एक घाणेरडे लाकूड हा फरक जोपर्यंत अग्नीने दोन्ही कवळली नसतात तेथपर्यंतच राहतो. अथवा 5 कसांचे व 16 कसांचे सोने, हे फरक सोन्यात तेव्हाच येतो की येतात जोपर्यंत परीस आपल्या अंगाच्या स्पर्शाने त्या दोन्ही सोन्यांना एका कसाचे करीत नाही. त्याप्रमाणे शुभाशुभ हे तोपर्यंतच भासते की जोपर्यंत केवळ एक जो मी तो सर्व व्यापीपणाने अनुभवला येत नाही. अरे अर्जुना, रात्र आणि दिवस हा भेद तेथपर्यंतच असतो की जोपर्यंत सूर्याच्या गावात प्रवेश केला नाही. म्हणून अर्जुना, माझी भेट अपरोक्ष अनुभव झाल्यावर त्याची सर्व कर्मे नाहीसे होऊन तो मोक्षाच्या पदावर बसतो. देशाने, कालाने, स्वभावाने ज्याचा नाश संभवत नाही असा त्या माझ्या अविनाश पदाला तो प्राप्त होतो. फार काय सांगावे अर्जुना, त्याला मी जो आत्मा, त्याची प्रसन्नता, सुख प्राप्त होते. ती प्राप्त झाल्यावर न मिळणार असा कोणता लाभ राहिला आहे? विवेकाने सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पण मत्पर होऊन बुद्धियोगाचा आश्रय करून सर्व काल माझ्या ठिकाणी चित्त जडलेला असा तू हो. अर्जुना, या कारणास्तव आपली सर्व कर्मे तू माझ्या स्वरूपी अर्पण कर. हे वीरा अर्जुना, परंतु तो त्या कदाचित तू वरवरचा करशील तर तसे करू नकोस. तर तो संन्यास असा कर की कर्म करीत असताना तू आपली चित्तवृत्ती आत्मविचाराकडे लाव. मग त्या आत्मविचाराच्या बलाने तू आपल्याला सर्व कर्माहून निराळा असा माझ्या निर्मळ स्वरूपी पाहशील. आणि कर्माची जन्मभूमी जी प्रकृती आहे ती आपल्या स्वरूपापासून फार दूर म्हणजे अगदी भिन्न अशी तू पाहशील. अर्जुना, ज्याप्रमाणे शरीराहून छाया वेगळी उरत नाही त्याप्रमाणे तेव्हा प्रकृती तुझ्याहून वेगळी उरणार नाही. याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाल्यावर काही श्रम न पडता कारणासहित कर्माचा त्याग होईल. मग कर्म मात्र नाहीसे झाल्यावर केवळ मी आत्मा आपल्या ठिकाणी उरतो. त्या केवळ आत्म्याच्या ठिकाणी तू आपली बुद्धी पतिव्रता एकनिष्ठ करून ठेव. जेव्हा तुझ्या बॅगेत बॉटल असेल मग जेव्हा अनन्य भोगाने बुद्धी माझ्याकडे प्रवेश करते तेव्हा चिंतन करण्याचा विषय टाकून चित्त मनात बसते. याप्रमाणे चिंतन करण्याचा सर्व विषय ज्या विषयात टाकले असते असे चित्त माझ्या ठिकाणी नेहमी जडलेले राहील. असे तू लवकर कर. मच्चित्त झालेला तू माझ्या प्रसादाने सर्व दुःखास कारण असलेली जन्म मरणरूप संकटे तरून जाशील. परंतु अहंकारामुळे जर तू ऐकणार नाहीस तर नाश पावतील. मग जेव्हा या अभिन्न सेवेने चित्तात मी भरून जाईन तेव्हा माझा प्रसाद पूर्ण झाला असे समज. तेव्हा सकळ दुःखांची घरे जी मृत्यू व जन्म सर्व जीवांकडून भोगली जातात ती कठीण असली तरी तुला सोपी होतील. कठीण अशा जन्ममृत्यूनंतर तू सहज तरून जाशील. सूर्याच्या सहाय्याच्या जेव्हा डोळ्यांना आश्रय मिळालेला असतो तेव्हा त्या डोळ्यांना अंधाराची काही पर्वा आहे काय? त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याची अल्प जीवदशा नाश पावते तो संसाररूपी बागुल बुवाकडून कसा पीडा पावेल. म्हणून अर्जुना, या संसाररूपी वाईट गतीतून माझ्या प्रसादामुळे तू तरशील. अथवा हे माझे सर्व बोलणे तू अभिमानाने कानांच्या व मनाच्या हत्तीवर टेकून देशील तरी तू नित्य मुक्त अव्यय अविनाश असा आहेस. ते व्यर्थ होऊन देहात आध्यात्म्याच्या तडाख्या तुझ्या अंगावर आढळेल. ज्या देहात आध्यात्म्यात पावलोपावली आत्मघात आहेत व त्या आत्मघाताचे पाप भोगीत असता विसावा कधीच मिळत नाही. जर तू माझ्या बोलण्याचा नीट विचार केला नाहीस तर तुझ्या स्वरूपी मरण नसताना एवढे भयंकर मरण तुझ्या अंगावर आढळेल.
अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असा जो तू विचार करीत आहेस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे, कारण तुझा क्षात्र स्वभाव तुला युद्ध करावया लावेल. पथ्याचा द्वेष करणारा जसा ज्वराला वाढवतो अथवा दिव्याचा कंटाळा करणारा जसा अंधकाराला वाढवतो, त्याप्रमाणे विवेकाच्या द्वेषाने अहंकाराला वाढवून आपल्या देहाला अर्जुन नाव देऊन व दुसऱ्यांच्या देहांना आत्मसंबंधी असे नाव देऊन या युद्धाला वाईट व पापकारक वृत्ती असे नाव देऊन अर्जुना अशा या आपल्या बुद्धीने या तिघांना 3 नावं ठेवून मी लढणार नाही असा जो अंतःकरणामध्ये तू पक्का निश्चय करशील, तो निश्चय तुझ्या नैसर्गिक स्वभावास व्यर्थ करेल. आणि मी अर्जुन हे माझे सर्व नातलग व यांचा वध करणे हे पाप, या कल्पना ही भ्रांती आहे. याशिवाय तात्विक दृष्टीने पाहिले तर यात काही तथ्य आहे काय? अगोदर तू लढणारा ठरावास आणि मग लढण्याकरिता शस्त्र घ्यावीस अथवा न लढण्याची शपथ घ्यावीस, म्हणून लढणार नाही असे जे तू म्हणतोस ते तात्विकदृष्ट्या व्यर्थ आहे. अथवा जगाप्रमाणे लोकांच्या दृष्टीने देखील तू लढणारा आहेस असे घटकाभर जरी मानले तरी मी लढणार नाही असा जो तू मनाने निश्चय करीत आहेस तोच निश्चय तुझ्या क्षात्र स्वभाव उलट करविलस. हे कमतया, स्वतःच्या स्वभावसिद्ध कर्माने बद्ध झालेला तू मोहामुळे जे कर्म करू इच्छित नाहीस ते तू पूर्वसंस्काराने परतंत्र आहेस म्हणून करशीलच. पूर्वेकडील दिशेने नदीतील पाणी जोराने वाहत असताना जर कोणी पश्चिमेच्या दिशेला पोहोच जाईल तर त्याचा हट्ट उरेल, बाकी त्याला पाणी आपल्या वळणाला आणील. अथवा साळीचा दाना मी साळीपणाने वागणार नाहीत असे जर म्हणाला तर त्याचा तो स्वभाव बदलणार शक्य आहे काय? त्याप्रमाणे हे बुद्धिमंत अर्जुना, शास्त्र संस्काराने सिद्ध झालेल्या प्रकृतीने स्वभावाने तू उत्पन्न झालेला आहेस. आता मी युद्ध करण्यास उठत नाही असे तू म्हणत आहेस, परंतु या युद्धाच्या व्यवहाराकडून तू क्षात्र प्रवृत्तीचा असल्यामुळे तू उठावला जाशीलच. अर्जुना, शौर्य, तेज, दक्षता वगैरे गुण तुला तुझ्या क्षात्र प्रकृतीने जन्मतः दिले आहेत. तर अर्जुना, त्या क्षात्र गुणांच्या समुदायानुरूप युद्ध न करताना तुला मुकाट्याने राहता यावयाचे नाही. म्हणून या अर्जुना, तू त्या शौर्यादी क्षात्र गुणांनी बांधला गेला आहेस. त्या अर्थी क्षत्रियाला योग्य अशा मार्गांच्या ओघात तू खरोखर पाडशील. अथवा आपल्याला या जन्माच्या मूळ ठिकाणाचा विचार न करता मी लढणार नाही असे केवळ आढळ व्रत जर घेशील तर ज्याप्रमाणे हातपाय बांधून त्याला रथात घातला आहे तो चालला नाही तरी रथाबरोबर तू देशात जाणारच, त्याप्रमाणे तू आपल्याकडून मी काहीच करणार नाही असे म्हणून राहशील, परंतु खात्रीने तूच युद्धाधिक सर्व करशील. विराट देशाचा राजा उत्तर तो युद्धाच्या वेळी पळत असता तू लढाईला का निघालास? तोच तुझा क्षात्र स्वभाव तुला आता लढाव्यास लागेल. 11 औक्षण ही मोठे बलाढ्य योद्धे ते एकट्याने रणांगणावर शस्त्ररहित केलेस. अर्जुना, तो तुझा स्वभाव तुला लढण्यास लावेल. अर्जुना, रोग्याला रोग आवडतो काय? दारिद्र्याला दारिद्र्य आवडते काय? परंतु ज्या बलवान प्रारब्धाने या अनिष्ट गोष्टी भोगवल्या जातात ते अदृष्ट प्रारब्ध ईश्वराच्या अधीन असल्यामुळे याहून वेगळे काही करणार नाही व तो ईश्वरही तुझ्या हृदयात आहेच. हे अर्जुना, शरीररूप यंत्रावर जणू काय आरूढ झालेल्या सर्व भूतांना आपल्या मायेच्या योगाने फिरवणारा ईश्वर सर्व भूतांच्या हृदयात स्थित आहे. सर्व प्राण्यांमध्ये हृदयरूपी मोठ्या आकाशात ज्ञानवृत्तीचा सहस्र किरणाने युक्त असा जो ईश्वररूपी सूर्य उगवलेला आहे. जागृती इत्यादी 3 अवस्था हेच कोणी स्वर्गादी 3 लोक ते संपूर्ण प्रकाशून देह मी अशा विपरीत ज्ञानाने भुकेले, देहमीय देहसंबंधी माझे अशा विपरीत ज्ञानाच्या वाटेने जाणारे वाटसरू त्या सूर्याने जागे केले. दृश्य जगद्रूपी पाण्याच्या सरोवरात विषयरूपी कमळे उमलली असता पंचज्ञानेंद्रिय व 6वे मन हे 6 पाय असलेल्या जीवरूपी ब्रह्माकडून त्या कमळाचे सेवन तो ईश्वररूपी सूर्य करवितो. हे रूपक राहू दे. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी मी अमुक आहे अशा रीतीने स्फुरणारा जो संमिष्ट अहंकार तो पांघरून तो ईश्वर अखंड प्रकट आहे. तो ईश्वर आपल्या मायेचा पडदा पुढे लावून आतून एकटाच दोरी हलवतो व पडद्याच्या बाहेरच्या बाजूला 84 लक्ष योनिरूपी छायाचित्रे नाचवितो. ब्रह्मदेवापासून तो किड्यापर्यंत सर्व प्राणी मात्रांना त्याची योग्यता पाहून शरीर प्रकार दाखवतो. तेव्हा जो देहाकार ज्या प्राण्याच्या कर्मानुसाराने त्यांच्या पुढे मांडला जातो त्या देहाकारावर तो प्राणी देहच मी आहे अशा अभिमानाने स्वार होतो. सुताची गुंडी जशी सुताने गुंडाळलेली असते अथवा गवताची पेंडी जशी गवताच्या आळ्याने बांधलेली असते अथवा पाण्यातील आपल्या प्रतिबिंबाला मूल जसे ते आपणच आहोत असे समजते, त्याप्रमाणे देहाच्या आकाराने आपल्यालाच दुसरे कल्पून जीव त्या देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी ठेवून प्रकट होतो. ऐक, याप्रमाणे शरीर आकार रूपी यंत्रावर प्राणी बसवून ईश्वर हा प्रारब्ध कर्माचे सूत्र हलवितो. तेव्हा ज्या प्राण्याला जे स्वतंत्र प्रारब्ध कर्मरूपी सूत्र मांडून ठेवलेले असते तो प्राणी त्या गतीला पात्र होऊ
पाऊस लागतो. फार काय सांगावे अर्जुना, वारा जसा गवताच्या काड्यात आकाशात फिरवतो त्याप्रमाणे ईश्वर हा प्राण्यांना स्वर्ग संसारामध्ये फिरवतो. लोहचुंबकाच्या योगाने ज्याप्रमाणे लोखंड फिरू लागते त्याप्रमाणे ईश्वर सत्तेच्या योगाने प्राणी कर्म करतात. अर्जुना, जसे एका इंद्राच्या सानिध्याने समुद्राधिक आपली हालचाल करतात, त्या समुद्राला भरती येते, चंद्रकांत दगडाला पाझर फुटतो, चंद्र विकासे कमलांचा आणि चकोर पक्ष्यांचा संकोच नाहीसा होतो, त्याप्रमाणे कारणरूपी अज्ञानाच्या तांब्यात असलेले अनेक प्राणी एका ईश्वराकडून चेष्टविले जातात व तो ईश्वर तुझ्या हृदयात आहे. अर्जुना, देहसंबंध अर्जुनपणा न घेता तुझ्या हृदयात मी असे जे स्फुरते ते खरोखर त्या ईश्वराचे रूप आहे. याकरिता तो ईश्वर प्रकृतीला प्रवृत्त करेल हे निसंशय खरे आहे आणि तू जर लढणार नाहीस तर ती प्रकृती तुला लढावयास लावेल. म्हणून तो ईश्वर हा मालक आहे. तो ह्या प्रकृतीवर हुकूमत चालवितो व ती प्रकृती प्राण्यांच्या इंद्रियातून ज्यांची त्यांची कामे सहज करून घेते. करणे न करणे या दोन्ही गोष्टी तू प्रकृतीच्या माथ्यावर ठेवून ती प्रकृती देखील ज्या हृदयस्थ ईश्वराच्या अधीन आहे, हे भरतकुलोत्पन्ना, त्याला सर्व भावाने, मानाने, वाणीने व शरीराने तू शरण जा. त्याच्या प्रसादाने तू अत्यंत श्रेष्ठ शांतिरूप जे शाश्वत स्थान निजात्मपद ते पावशील. गंगेचे पाणी जसे महासागराला सर्वांगाने मिळते त्याप्रमाणे अहंकार, वाचा, चित्त आणि शरीर ही त्या ईश्वराला अर्पण करून शरण जा. मग त्या ईश्वराच्या प्रसादाने सर्वांचा लय जिच्यामध्ये होतो अशा स्वरूप शांतिरूप तरुण स्त्रीचा पती होऊन तू आत्मानंदाने स्वरूपातच रममान होशील. उत्पत्ती ज्याच्याकडून उत्पन्न होते, विश्रांती जेथे विसावा घेते, अनुभव देखील ज्या अनुभवाला अनुभवितो, अर्जुना त्या आपल्या आत्मस्थितीचा तू अक्षय राजा होऊन राहशील, असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले. गुढाहून अत्यंत गूढ असे हे ज्ञान मी तुला सांगितले. त्याचा पूर्णपणे विचार करून मग तुझ्या इच्छेस येईल त्याप्रमाणे कर. हे गीता नावाने प्रसिद्ध असलेल्या सर्व वाङ्मयाचे सार आहे व ज्याच्या योगाने आत्मरूपी रत्न स्वाधीन होते. वेदांताने ज्ञान हे नावाने ज्या गीताशास्त्राचे मोठेपणा वर्णन केल्यामुळे त्या वेदांताला जगात शुद्ध कीर्ती प्राप्त झाली. बुद्ध्याधिक डोळस ज्ञानवान पदार्थ हे ज्या गीताशास्त्राच्या ज्ञानाचे कवडसे आहेत, म्हणून ज्या गीताशास्त्राच्या ज्ञानाकडून प्रकाशले गेले आहेत. मी सर्व द्रष्टा देखील ज्या गीताशास्त्राचा उदय झाला असताना अनुभवाला येतो. अरे ते हे गीतारूपी आत्मज्ञान जो मी गुढ त्या गुढाचाही गुप्त ठेवा आहे. परंतु तू अर्जुना माझा सखा म्हणून प्रतारणा कशी करू. म्हणून अर्जुना, आम्ही आपले गुप्त ठेवा करुणेने व्याप्त झाल्यामुळे तुला दिला आहे. परंतु प्रेमाने वेडी झालेली आई आपल्या मुलाला उद्देशून माझा बाबा, माझी आई असे अयथार्थ बोलते. आपलेही तुझ्यावर असेच अलोट प्रेम आहे, परंतु आम्ही तसे करत नाही, अयथार्थ बोलत नाही. येथे आकाश अतिसूक्ष्म असताही ते जसे गाळून घ्यावे, अमृताची देखील जशी साल काढावी अथवा शक्तीकडून जशी शपथ करवावी, ज्याच्या अंगाने प्रकाशाने पाताळातील परमाणू दिसतो तो त्या सूर्याला देखील तसे आंजन घालावे. अर्जुना, त्याप्रमाणे सर्वज्ञ जो मी त्या सर्वज्ञाने देखील सर्व गोष्टींचाही विचार करून जे चांगले आहे ते तुला सांगितले. याचाच चांगल्या रीतीने विचार कर आणि विचार करून नंतर तुला योग्य दिसेल ते कर. या देवाच्या बोलण्यावर अर्जुन उगाच राहिला. तेव्हा त्याची उगी राहण्यात देवांना असे वाटले की अर्जुनाच्या मनात असे काही आहे की सांगितलेले ज्ञान पुन्हा थोडक्यात सांगावे. हे मनात येऊन देव अर्जुनाला म्हणतात, तू खरोखर आपल्याला न फसवणारा चांगला आहेस. वाढणारा पुढे भुकेला मनुष्य भूक असून भिडेने मी तृप्त झालो असे म्हणाला तर त्याला स्वतःलाच भुकेची पीडा होते व मिथ्या भाषण केल्याचा दोषही त्याला लागतो. त्याप्रमाणे सर्वज्ञ श्री गुरु भेटला असता भीड धरून जेव्हा त्याला आत्मविचार विचारला जात नाही तेव्हा तो न विचारणारा आपल्यालाच फसवतो व फसवल्याचे पातकही त्यालाच लागते आणि त्याने आपल्याला सत्य स्वरूपाला मुकवले. पण अर्जुना, तुझ्या निवांत राहण्यात तुझा असा अभिप्राय असल्याचे दिसते की पुन्हा एक वेळ ज्ञान सारांश रूपाने थोडक्यात सांगावे. यावर अर्जुन म्हणाला, महाराज, आपण माझे मन चांगले जाणत आहात आणि माझ्या मनाला जाणता असे जर म्हणावे तर तुमच्याविषयी दुसरा कोणी जाणत नाही काय. तुझ्याशिवाय इतर जे हे सर्व आहे ते ज्ञेय आहे, त्यात जाणारा स्वभावतः तू एक आहेस. मग सूर्य म्हणून सर्वांचेच काय वर्णन करावे. या अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे वर्णन कशाला. आम्ही सांगितलेले तू समजतोस. हेच काय आमचे थोडे वर्णन आहे. सर्वात अत्यंत गुह्य असे माझे उत्कृष्ट भाषण पूर्ण आहे. तू मला अत्यंत प्रिय आहेस म्हणून तुला मी हिताची गोष्ट सांगतो. तर आपले लक्ष विस्तृत करून माझा शुद्ध उपदेश आणखी वेळ ऐक. हे बोलण्यासारखे आहे म्हणून तू मग ते बोलावे अथवा ऐकण्यासारखे आहे म्हणून ते ऐकावे असे हे नाही, परंतु तुझे भाग्यच चांगले आहे. अर्जुना, दृष्टीला पाना फुटणे शक्य नाही, पण कासवीच्या पिलाकरिता कासवीच्या दृष्टीला पाना फुटतो व आकाशाच्या पोळी काही साठवले जात नाही. पण चापकाला लागणारे पाणी आकाश वाहते, धारण करते. जो व्यवहार जेथे घडत नाही तेथे त्या व्यवहाराचे फळच मिळते.
दैव जर अनुकूल असेल तर काही मिळणार नाही. ऐक, या विषयी सहज विचार करून पाहिले तर द्वैताची एरझार नाहीशी करून ऐक्याच्या घरात जी गुह्य गोष्ट भोगायची ती ही होय. आणि प्रियतमा अर्जुना, जे निर्मित प्रेमाचा विषय असते ते दुसरे कोणी नाही तर आत्माच होय असे समजावे. अर्जुना, आरशात पाहण्याकरिता जे आरशाला चांगले स्वच्छ करावायचे ते त्या आरशाकरिता नाही तर ते असे आपल्याला पाहणाऱ्याकरिता असते. त्याप्रमाणे अर्जुना, तुझ्या निमित्ताने मी आपल्याकरिताच बोललो. माझ्या व तुझ्या ठिकाणी मी तूपणा असा भेद आहे काय? म्हणून जिव्हाळ्याची गुप्त गोष्ट जो माझा जीव त्या तुला मी सांगत आहे. अनन्य असणाऱ्या भक्ताचे हे मला वेड आहे. अर्जुना, आपल्या स्वतःला पाण्याला देताना मीठ जसे आपले खडेपणा विसरते व ते आपण सर्व त्या पाण्याने होताना जलरूप होताना ते लाजतच नाही, त्या मिठाप्रमाणे तू माझ्या ठिकाणी काही चोरून ठेवणे जाणतच नाही, तर आता मी तुझ्यापासून गुप्त ठेवीन काय? म्हणून ज्या माझ्या उपदेशाची तुलना केली असता इतर सर्व गोष्टी उघड असल्यासारख्या आहेत, तो माझा गोड व शुद्ध उपदेश तू ऐक. आता आपल्या इथं 1352 ओव्यांचं वाचन झालं आहे. झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया. आणि इथून पुढं परत श्रीकृष्ण अर्जुनाला सेम उपदेश करणार आहे. तो उद्यापासून आपण ऐकूया. रामकृष्ण हरी सर्वांना.